नमस्कार मंडळी. झेंडा मराठीच्या या यूट्यूब वाहिनीवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर महेश केळुसकर सर. त्यांकडून आशाताईंबद्दल अनेक आठवणी आपण जाणून घेणार आहोत. सर, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा म्हणजे पुन्हा एकदा सांगायला पाहिजे लोकांना की आपल्या सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार साहेबांनी एक आशा पुरस्कार ठेवलेला आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाचा, बरं का. गेल्या वर्षी तो पुरस्कार संगीतातले दिग्गज म्हणजे आमच्या आकाशवाणीचेच संगीतकार, आता ते निवृत्त होऊन म्हणजे खूप वर्ष 80च्या पुढे आहेत ते, सहस्रचंद्र दर्शन वगैरे, विश्वनाथ ओक म्हणून आहेत, पंडित विश्वनाथ ओक, संभाजीनगरचे. त्यांना तो पुरस्कार गेल्या वर्षी आशाताईंच्या हस्तेच मिळाला. रेडिओ आशा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा, पहिल्या वर्षीचाच. बघा काय योग असतात आणि वगैरे. त्या कार्यक्रमाला आम्ही होतो, सगळी गॅलेक्सी आली होती, संगीत दुनियेतली, मुंबईतली सगळी, बरं का. आणि आशाताईंचा खूप सन्मान, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की बाळासाहेब ठाकरे हे आशाताईंच्या गाण्याचे, लता दीदींच्या गाण्याचे हे चाहते होते आणि त्यांचे हे सगळे घरगुती संबंध होते, बरं का. तसे राजसाहेब ठाकरे हे तर म्हणजे आशाताई त्यांना खूप अगदी खूपच जवळच्या अशा मानायच्या आणि त्यांचे पण असेच खूप असे जिव्हाळ्याचे संबंध होते. आणि कुठलाही असू दे माणूस, लहान मोठा त्यांनी कधी भेदभाव केला नाही, बरं का. आपल्या सगळ्या संगीताच्या क्षेत्रातले जे बाकीचे पडद्यामागचे कलाकार असतात, वादक असतात, त्या प्रत्येक वादकाची चौकशी करणं, कलाकाराची चौकशी करणं, हे सगळीच मोठी माणसं करत नाहीत हा. आणि आशाताईंच्या उंचीची तर अजिबात काय, ठीक आहे वगैरे, हा तुमचं तुम्ही काम करा वगैरे असं असतं. पण ह्या नाही तसं. ह्या त्यात आणखीन त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अनेक वेळा सांगितलं होतं ते की त्यांना ना पदार्थ करायचे नवनवीन आणि खाऊ घालायचे लोकांना. याची खूप आवड होती, बरं का. मी तुम्हाला हे खाऊ घालते, त्याला ते खाऊ घालते, अमकं करते, तमकं करते, अमुक करते. त्यांच्या आयुष्यामध्ये खूप संघर्षाचे प्रसंग आले आणि त्यांच्या काही अशा म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना बहुउद्देशीय उपग्रह असतो एखादा, मल्टी चॅनेलाइज, राईट. तसं परमेश्वराने त्यांना असा गळा दिला होता की बहुउद्देशीय, म्हणजे क्षणात त्या एका लहान मुलीचा आवाज काढायच्या. बालगीत त्यांनी आशाताईंनी गायली जी देवसाहेबांनी आमच्या रेकॉर्ड त्यावेळी संगीत दिलंय, बरं का. क्षणात एक लहान मुलगी तिसरीतली चौथीतली गाते असं तुम्हाला वाटेल आणि क्षणात त्या तरुणीच्या आवाजामध्ये प्रेमगीत गायच्या आणि क्षणामध्ये दुसऱ्याच क्षणी त्या अत्यंत आपण म्हणतो उदास असं संध्या छाया आलेल्या आहेत, बरं का. अशा प्रकारची सुद्धा गाणी त्या गायच्या. म्हणजे हे जे त्यांचं काय म्हणू वैविध्यता होती, व्हर्सटॅलिटी, तर ती परमेश्वराने त्यांना दिलेली होतीच. आपण पण श्रोते त्याच्या भाग्यवान. मागे आपण श्रोते भाग्यवान आणि त्याच्यामागे मेहनत पण खूप आहे, बरं का. रोजचा रियाज, त्यांचं सगळं ते लक्षात ठेवून ते व्यक्त होणं, ह्याच्यामध्ये ना खूप ताकद लागते आणि ते त्यांनी हे केली, बरं का, वेळोवेळी. आता हिंदी चित्रपटसृष्टीत सुद्धा त्यांनी खूप काम केलं. ओ.पी. नय्यर साहेबांशी त्यांचे सूर जुळले होते. म्हणजे खूपच त्यांनी काम केलं आणि वैयक्तिक सुद्धा त्यांचे सूर जुळले होते. पण ते अनफॉर्च्युनेटली, सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणून आपण, ते झालं नाही, बरं का. नंतर आर डी बर्मन त्यांच्या आयुष्यात आले. आर डी बर्मन यांचा वेगळाच बाज होता ना. बघा किती संगीतकारांबरोबर आशाताईंनी काम केलंय. तर ते तुम्हाला आर डी बर्मन, आशाताई आणि हेलन ह्यांचं जे काही कॉम्बिनेशन होतं ना, त्यांनी एकेकाळी धूम मचावली, बरं का. तुम्हाला माहिती आहे ना शोलेची गाणी आणि वगैरे सगळं, बरं का,
किंवा पिया तू अब तो आजा आणि हे हम्म. सगळं हे म्हणजे ती गाणी आशाताईच गाऊ शकतात असं आशाताईच आपल्याला गाऊ म्हणजे शकतात, आपण आशाताई. पर्याय दुसरा दिसतच नाही, नाही नाही, आपल्याला. नाही. आणि लता दीदींचा तो पिंडधर्म नव्हता नव्हता. अगदी. गायकीचा. बरं का. गाणं माहीत असणं वेगळं, म्हणजे ते खूप तज्ञ लोक असतात. म्हणजे पण त्यावेळी ते ऐकताना कोणाला हे वाटलं तुम्हाला असेल, पण वाटलं की आज आज हे गाणी इतकी आशाताईच, मनात आशाताई. राहून गेलेली आहेत. बिलकुल, छान. बिलकुल. त्यांचं ते चैतन्य होतं ना, ते विलक्षण होतं. अहो तुम्हाला सांगतो म्हणजे बघा, म्हणजे बाबूजींपासून आता सुधीर फडके साहेब, बाबूजींचा स्वभाव वेगळा संगीतकार म्हणून, यशवंत देव पुन्हा वेगळं, बरोबर. ओ.पी. नय्यर वेगळे. त्याच्यानंतर तुम्ही आत्ता म्हटलं तर आपण आर डी बर्मन साहेब, आणि ह्या बाईंनी ए आर रेहमान बरोबर सुद्धा गायलं त्यांच्या म्हणजे संगीतामध्ये अनेक पिढ्यांसोबत अनेक गाणं पिढ्यांसोबत. जोडले गेलेले आहेत आणि त्या कुठेही असं मागे पडलेल्या नाही, नाहीत. नाही, अजिबात. सगळ्यांसोबत ते तेवढ्याच ताकदीने गायले. हे काळाबरोबर राहणारं असं प्रतिभावंत व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व होतं. खरंय. बरं सर का. मला असं म्हणायचंय, की आत्ता जे टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. हं. आपण अगदी पुन्हा-पुन्हा रेकॉर्डिंग करू शकतो. हो. थांबवून रेकॉर्डिंग करू शकतो. पण तुम्हाला तर खूप चांगलं माहिती आहे, की रेडिओवरती आपण ज्यावेळी गाणं रेकॉर्ड करतो, ते स्टार्ट टू एंड पर्यंत नॉन स्टॉप ते गाणं गायचं असतं. त्यावेळेस मग हा अनुभव तुम्हालाही घ्यायला मिळाला असेल आणि म्हणजे पूर्वी काय होतं अतुलनीय असेल तो. पूर्वी काय होतं आम्ही म्हणजे आमच्याही पूर्वी हं, हं. अ, त्याला 70 आर-पी-एम हं. म्हणजे पर मिनिट स्पीड बरं, जो होता ना, बरं. तो 78 होता. मोठ्या ग्रामोफोन रेकॉर्ड हं, 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 असायच्या. हं. माहिती आहे ना, हो, हो, एच-एम-ई हो. वगैरेच्या. आणि त्या जुन्या लोक ऐकायच्या. त्याच्यावर रेकॉर्डिंग चालायच्या. बरं का. आता लोकं ट्रॅक एक रेकॉर्ड करतात आणि गाणं मग गायक येऊन किंवा गायिका येऊन गातं. रेकॉर्ड करून जातात. तसं नव्हतं. लाईव्ह असायचं सगळं. हं. बरं का. त्यामुळे ह्या लोकांचं जे तयारी झाली आहे ना, ती त्या काळात झाली आहे आणि त्या परफेक्ट म्हणजे परफेक्ट. परफेक्ट म्हणजे परफेक्ट. म्हणजे देवसाहेबांनी आपली एक आठवण सांगितली आहे, की आकाशवाणीत त्या आल्या ज्यावेळी रेकॉर्डिंगला त्यांच्याकडे, त्यावेळी तो दिवस होता रविवारचा. हं. रविवार म्हणजे बंद असतं ना सगळं. बरोबर. पण त्याच दिवशी त्यांना वेळ होता आशाताईंना. देवसाहेब म्हणाले, "हा रविवार मोकळा आहे. तुम्ही रविवार रेकॉर्ड करायचं असेल तर बघा." हं. तर म्हणलं, "या तुम्ही बघूया काय ते." आता ते नवीन बिल्डिंगमध्ये. स्टुडिओ कुठे? 5व्या मजल्यावर. हं. बरं का. लिफ्टमन नाही ना हं. रविवारचा. बरोबर. मग देवसाहेबांनी स्वतः आमचे देवसाहेब म्हणजे यशवंत देवसाहेब म्हणजे म्युझिक कंपोजर होते ना. बरं. मोठं पद, वरिष्ठ संगीतकार. पण त्यांनी स्वतः लिफ्टमनचं काम केलं. गेल्या. स्टुडिओमध्ये वगैरे सुरू झालं सगळं रविवारचा दिवस. त्यांनी सगळं स्टुडिओ ऑन केला. रेकॉर्डिंग मशीन ऑन केलं. इंजिनियर नाही बरं. तर वादक बसलेले लाईव्ह हं. बरोबर आणि आशाताई आत स्टुडिओत आणि इकडे रेकॉर्डिंग बूथमध्ये देवसाहेब. तर हेडफोन होतो ना, तर त्याच्या वायर तुटलेल्या होत्या. हं. बरं का. तर त्यांना ते फीडबॅक मिळेना, ऐकू हां. येईना. तर त्या म्हणाल्या तिकडून रेकॉर्डिंग बूथमधून, की हे होत नाहीये, म्हणजे मला ऐकू येत नाही. तर बघितलं तर वायर तुटलेल्या होत्या. हां. अरे बापरे! आता काय करायचं? म्हणजे आता आता टेक्निशियन कोण मिळणार? कोणच नव्हतं हं. तिथे. बरं का. तर देवसाहेब चिंतेत पडले. तर ह्या लगेच जिद्दी ना आणि आशा हे नावच आशा, होपफुल. कुठलीही अगदी. अडचण नाही. खरंय. नेहमी होणार आहे का? अगदी. ते म्हणले, "देवसाहेब काय कसली काळजी करताय?" तर म्हणले, "आशाताई आता काय करायचं? माझ्याकडे कोणी इंजिनियर नाही आता, टेक्निशियन नाही. काही काळजी करू नका." आता म्हणले, "थांबा मला फक्त एकदा वादकांना ऐकू द्या. एकदाच." वादक दुसरीकडे बसलेले असतात हं, ना, हं. सेक्शन बोलतो आपण. अगदी. हो, हो, हो. तर तिथे गेल्या आशाताई हां. एकदा. त्या आपल्या बूथमधून बाहेर आल्या. वादकांना सांगितलं, की तुम्ही कुठला तो मला फक्त स्वर द्या. हां. त्यांनी दिला. एकदाच ऐकलं त्यांनी. हां. बरं का. किती एक 15-20 सेकंद. ठीक आहे म्हणले. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करते. आणि विदाऊट हेडफोन त्यांनी ते आणि परफेक्ट. वन टेक ओके. ही त्यांची ताकद होती. बरं का. कारण कसं आहे, की नुसतं ना परमेश्वरी देणगी असून चालत नाही.
त्याच्या मागे जे मेहनत होती, रियाज होता आणि जिद्द होती, आत्मविश्वास होता, म्हणून त्या आशा भोसले होत्या, नाही का? अगदी. बाकी काय असतात, लोक येतात आणि जातात, तसे खूप येतात आणि जातात, तुम्हाला माहिती आहे. पण म्हणून आपण हा जो त्यांना एक भावांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम का करतो आहोत, तर असे शेकडो कार्यक्रम झालेलेच आहेत. आम्ही काय खूप छोटी तशी माणसं, ते दिग्गज लोक, पण आम्हाला त्यांच्या सहवासाचे 4 क्षण पावसाचे लाभले. थेंब आमच्यावर पण पडले, म्हणजे बरं का, अनेक आनंदाचे. आमच्यासारख्या मराठी हां. श्रोत्यांनी त्यांचा आवाज ऐकलाय. हो, भेटण्याची हो, किंवा बघण्याची हो, संधी आम्हाला जरी नाही मिळाली, तरी तुम्ही एक आमच्यासोबत असं व्यक्तिमत्व आहात, की हो. तुम्हाला रेकॉर्डिंगची संधी मिळालेली आहे हो. त्यांच्यासोबत बोलण्याची. आणि आणि अ, अ, माझ्या कविता आठवणी तुम्हाला संग्रहावर आहेत. त्यांनी एकदा सही करून दिली होती, बरं का. त्यांना कविता खूप आवडायच्या, बरं का. म्हणजे अगदी त्यांनी तर खूपच, म्हणजे दीदीनी आणि त्यांनी मोठमोठ्या कवींच्या रेकॉर्ड केलेलं आहे, त्यांनी आपलं गायलेलं आहे, बरं का. आमचं काही गाणं त्यांच्या आवाजात झालं नाही, तो योग आला नाही. पण त्यांना ना खूप आमचा मित्र सौमित्र हम्म. नकळता कसे ऊन मागून येते, ही त्याची रचना आहे. ते आशाताईंच्या आवाजात त्यावेळी रेकॉर्ड झाली, त्यावेळी आम्ही सगळ्या मित्रांनी आनंद व्यक्त केला व्यक्त होता. आहे. कारण ते मोठं हे असतं ना, की आशाताई आपलं गाणं गात आहेत. आमचा दुसरा मित्र दासू दासू वैद्य, दासू वैद्य. कवी हा. मित्र, तो चित्रपटासाठी गीतं लिहितो ना, तर चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक, त्यांनी त्यांचं ते गाणं आणि त्याला दासूला बोलवून घेतलं आणि दासूने आठवण दिली आहे आपली, की फेसबुकवर, हम्म. की मला तो योग आला. म्हणजे ते वाटतं, की अरे, आपल्याला हा एक कृपाप्रसादच मिळालेला आहे, म्हणजे एकदा नाही का का? त्यांच्या आवाजात गाणं झालं, तर बिलकुलच. जगभरातील श्रोते ते गाणं ऐकणार हो आहेत. ना, हो ना. बघा, तुम्हाला कितीतरी गाणी आठवत असतील. सुरेश भट साहेबांची गाणी, बरं का. हे सगळं, म्हणजे चांदण्यात फिरताना माझा म्हणजे प्रत्येक जळला साज. लहानांपासून तरुणांपासून अगदी वयस्क लोकांपर्यंतच्या भावभावनांना स्पर्श करणारी अशात एक अशी गझल ते. गझल खूप छान हो, गायच्या. गझल. मग मराठी असो, हिंदी असो, बरोबर आहे. भट साहेबांच्या खूप गझला गायलेल्या आहेत. आता हे केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, हा, त्यामध्ये एक शेर आहे, मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली, बरोबर. बरं का. तर हे त्यातलं जे भावनांचं आंदोलन आहे, ते असं हृदयापासून व्यक्त होणं, ही खूप वेगळी गोष्ट आहे. म्हणजे लेखकाने जी भावना त्या बिलकुल. कवितेत ओतलेली आहे, ती तशाच गायक गायिकेने मांडली. पण त्याच्यासाठी आधी ते आपल्याला आपण फील करणं म्हणतो. ते बिलकुल केल्याशिवाय ते गाण्यातून येणार नाही आणि म्हणून त्यांची गाणी भावतात, भावतात. आणि की जी मनापासून. मिराजे गझल नावाचं एक अल्बम आहे, हं, हं, हं. गुलाम अली साहेब आणि आशाताई असं दोघांचं आहे ते. त्याच्यामध्ये एक गझल आहे, गए दिनों का सुराग लेकर किधर से आया किधर गया हो, अजीब मानुस अजनबी था मुझे तो हैरान कर गया हो. त्याच्यामध्ये जे आशाताई गायलायत ना, तुम्ही अजून काढून ऐका, तो म्हणजे माणूस मॅडच व्हायला पाहिजे, असं गायतात ते, गायलेले आहेत, बरं का. काय दोघांची ती केमिस्ट्री आहे, गुलाम अली आणि आशाताईंची, बरं का. म्हणून मोठ्या गायिका असतात, त्या गेल्यानंतर संपूर्ण सगळ्या दुनियेमध्ये जी एक प्रकारची अशी पोकळी निर्माण पोकळी, झाली. उदासी निर्माण होते, तसं 12 एप्रिलला झालं परवा. अनेक लोकांनी अ, श्रद्धांजली वाहिली आणि अश्रू आवरले नाहीत. म्हणजे सचिन तेंडुलकर पासून सगळी लोक आले होते, ते त्यांना आता अखेरचा हा, निरोप म्हणजे जे देण्यासाठी. उमाळा येतो ना मनापासून, लोकांना मनापासून वाईट वाटणं, अ, उद्धवजींच्या डोळ्यात पाणी आलं, रश्मिताईंच्या डोळ्यात पाणी म्हणजे आलं, असं म्हटलं जातं, की बरं का. हजारो वर्षानंतर असे हिरे हम्म. जन्माला देव घालत असतो. हो, हो, हो. त्याच्यातील तो एक हिरा होता. खरंच. आणि तर एक तो कोंदणातून निसटला, आपण मोठं असं म्हणूयात. मराठी अ, अ,
लोकांचं पण आणि मराठीपणाचं खूप मोठं नुकसान झालं. हानी झाली ते. त्यांच्या सगळ्या आठवणींसह त्यांच्या सगळ्या कारकिर्दीला आणि त्यांनी जे आपल्याला आनंद दिला भरभरून दिले. तो विसरता कधीच येणार नाही. आणि मराठीसाठी जे विशेषतः काम केलं आशाताईंनी, बरं का, त्यांच्या हातून झालं, तर त्याबद्दलही आपण झेंडा मराठीचा च्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करूया. आणि त्या जिथे असतील तिथे त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करूया. नमस्कार.